बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात नावाजलेल्या राहुल पाटील आणि त्याच प्रसिद्ध नंदी बकासूर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राहुल पाटील यांनी बकासूरच्या कामगिरीबद्दल आणि बैलगाडा शर्यती स्पर्धेबद्दल आपले मत व्यक्त केले। या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले तर कमेंट सेक्शनमध्ये राहुल पाटील यांच्या वैयक्तिक महत्त्वाचे आणि बकासूरवरील प्रेमाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे। राहुल पाटील यांना दिलदार मनाचा राजा माणूस असे संबोधले। बैलगाडा क्षेत्रात अनेक मालक पाहिले, परंतु सर्व नंदीचे मनापासून कौतुक करणारा आणि प्रत्येक बैलगाडा प्रेमीवर मालक म्हणून राहुल पाटील यांची वेगळी ओळख असल्याचं चाहत्यांनी म्हटलं। काहींनी तर बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर आणि ब्रँड माणूस राहुलदादा पाटील अशा शब्दात त्यांचे कौतुक केले। त्यांच्या साधेपणामुळे आणि खेळाडू वृत्तीमुळे ते रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले आहेत। व्हिडिओमुळे बकासूरचा उल्लेख होताच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला। बकासूरने अनेक विक्रम केले असून आता तो स्वतःचे विक्रम मोडणार असल्याची चर्चा आहे। काही चाहत्यांनी बकासूर आणि मथुर दोन्ही प्रसिद्ध नंदीची एकत्र शर्यत पाहण्याची इच्छा व्यक्त केली। दोन वाघ एकत्र आले तर मैदान रंगेल अशी प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात दिसून आल्या। तसेच आगामी मैदानामध्ये बकासूर आणि इतर अव्वल नंदीची स्पर्धा पाहण्यासाठी रसिक उत्सुक असल्याचंही म्हटलं। काही चाहत्यांनी बकासूर हा फक्त एक नंदी नसून बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील एक वेगळी ओळख आहे। गावरान बैल हा गावरानच राहणार, त्याचा रेकॉर्ड तोडण्याची कोणाची ताकद नाही, अशा प्रतिक्रिया त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतात। बकासूरचा वेग, सातत्य आणि मैदानातील कामगिरीमुळे तो अनेक बैलगाडा प्रेमींसाठी प्रेरणास्थान बनला। एकूणच राहुल पाटील आणि बकासूर यांच्याविषयी असलेले प्रेम, आदर आणि उत्साह सोशल मीडियावरील प्रक्रियामध्ये स्पष्टपणे दिसते। बैलगाडा शर्यत हा केवळ एक खेळ नसून ग्रामीण संस्कृती, शेतकऱ्यांसाठी परंपरा आणि भावनिक नातेचे प्रतीक आहे। त्यामुळे बकासूरसारख्या नंदीची आणि राहुल पाटील यांच्यासारख्या मालकांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला रसिक आतुरतेने वाट पाहत असतात।